नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा। महाशिवरात्रीनिमित्त सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा। आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून मुघलांच्या जोखडातून जनतेची मुक्तता केली, तर टिपू सुलतान यांची तुलना शिवरायांशी करणे अयोग्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे। दरम्यान पुण्यात सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि दगडफेक झाल्याची घटना घडली। परिस्थिती तणावपूर्ण बनली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या घटनेनंतर सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप केला। त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते। आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। मालेगावातील वादग्रस्त घटनेनंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला होता। हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर तो फोटो हटवण्यात आला। त्यानंतर सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा शौर्य आणि स्वराज्याचा विचार केला तसाच कार्यभाग टिपू सुलतान यांनीही बजावला असे वक्तव्य केले। या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले। मराठा ठोक मोर्चा संघटनेने या वक्तव्याचा निषेध करत सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले। तसेच त्यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला। दरम्यान या प्रकरणी पुणे येथील पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता केली जात आहे। पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातील आंदोलनावेळी जोरदार राडा झाला। भाजपने आंदोलन पुकारले तर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचे आरोप समोर आले आहेत। या राड्यात काँग्रेसचा एक कार्यकर्ता गंभीररित्या जखमी झाला। जखमी कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला, तर काँग्रेसने दगडफेक ही आंदोलनाची पद्धत नसल्याचे सांगितले। भाजप कार्यकर्त्यांकडूनही दगडफेक सुरू असल्याचे आरोप आढळले। या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे। भाजपचे नेते तसेच महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली। नाईक यांनी आरोप केला की आमच्या सरकारच्या नगरविकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या फायद्यासाठी वापरले आहेत आणि नवी मुंबईकरांचे भूखंड परत देण्याची मागणी केली। यावर प्रतिक्रिया देत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांच्यावर पलटवार केला। त्यांनी गणेश नाईक यांना स्मृतिभ्रंश असल्याचा उल्लेख करत असा दावा केला की नाईक यांनी स्वतः किती उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरली आहे। श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान दिले आणि स्वतः त्यांचा विरोध करण्याची तयारी असल्याचे सांगितले। यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत।
त्यांनी जे आहे हे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जी आहे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे. जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा. डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या. अजित पवार हयात असताना या विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्यासाठी ते उत्सुक होते असे शरद पवार गटातील नेत्यांकडून म्हटले जात होते. मात्र अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या चर्चेला विरोध केला आणि त्यावेळी कोणतीही विलिनीकरणाची योजना नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी वक्तव्य केले की कधीही वेळ पडल्यास ते सुनेत्रा पवारांच्या मदतीला येऊ शकतात, पण विलिनीकरणावर भाष्य करण्याची तयारी नाही. जयंत पाटील म्हणाले की त्यांचा पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र आहे आणि पक्षाचं अस्तित्व जपण्याकडे लक्ष देईल. तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर कोणतेही अडथळे निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नाही. त्यांनी सांगितले की राजकारणात अचानक परिस्थिती बदलू शकते आणि दिवंगत नेत्यांच्या निधनानंतर हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुढे पक्ष काय निर्णय घेतो हा विषय विलिनीकरणाच्या चर्चेपेक्षा वेगळा आहे आणि त्यावर सध्या भाष्य करण्याची गरज नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वडाळा कासार वडावली मेट्रो लाईन 4च्या मुलुंड स्थानकाजवळील बांधकामात स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत उत्तर प्रदेश जौनपूरच्या बरसाथी गावचे ग्रामप्रधान रामधनी यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आणखी 3 जण जखमी झाले आहेत. पोलीस तपासात उघड झाले की स्लॅबला सपोर्ट देणारे लोखंडी खांब सुपरवायझरच्या निरीक्षणाखाली कापले गेले होते, ज्यामुळे स्लॅब कोसळला. या प्रकरणी 5 आरोपींवर अटक करण्यात आली असून त्यात प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांचा समावेश आहे. अद्याप किमान 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस आणि MMRDA यांनी कंपनीवर 5 ते 6 कोटींचा दंड लावला असून एक कार्यकारी अभियंता निलंबित केला आहे. पोलिसांनी सदोष मनुष्यवध आणि सुरक्षा नियमांची लापरवाही यावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी सुरू केली आहे. घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष आहे आणि प्रकल्पाची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा संघर्ष आता तीव्र टप्प्यावर पोहोचला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील मतदारसंघीय लढत आता थेट समोर आली आहे. भाजपने 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20 आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत. बहुमतासाठी 33 जागा आवश्यक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास ते बहुमत मिळवू शकतात. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की दोन्ही पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे बी प्लॅनची गरज नाही. दुसरीकडे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदावर थेट दावा करत जागा कमी आल्या तरी पद सोडणार नाही असे सांगितले. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या गटाचा होईल हे आता राष्ट्रवादी शिवसेना गठबंधनावर अवलंबून राहणार आहे. आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत बुडाला आहे. बम बम भोले आणि ओम नमः शिवायच्या घोषणाने राज्यातील 12 ज्योतिर्लिंगासह लहान मोठी शिवमंदिरे भक्तींनी गजरली आहेत. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर लांब रांगा लावल्या आहेत. तसेच प्रशासनाने सुरक्षेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील राजराजेश्वरी धाम मंदिरात विशेष गर्दी पाहायला मिळाली. इथे भारतातील मोजक्याच ठिकाणी आढळणाऱ्या स्फटिक शिवपिंडीला आकर्षक सजावटीसह आरती करण्यात आली आणि 300 किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. वेरूळ येथील घृणेश्वर मंदिरात परराज्यातून आलेल्या भक्तांमुळे परिसर भक्तिमय झाला, तर परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात दागदागिन्यांनी मडवलेली महापूजा पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा सायंकाळी करण्यात आली. त्र्यंबक येथे भाविकांचा महासागर पाहायला मिळाला. संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. भीमाशंकर येथे विकास कामामुळे मंदिर बंद असले तरी शासकीय महापूजा पार पडली आणि भक्त पिंपरी चिंचवडमधील स्थानिक मंदिरांकडे धावले. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात मध्यरात्रीपासूनच 2 ते 3 किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या होत्या आणि प्रशासनाने उन्हाच्या तडाख्याला लक्षात घेऊन पाण्याची सोय देखील केली होती. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.